सगळ्यात पहिला प्रश्न की ड्रम मेडिटेशन म्हणजे काय, किंवा त्याला जेम्बे पण म्हणतात. ओके ओके. सो ड्रम मेडिटेशनची सुरुवात मी सांगेन आणि त्याच्यातूनच सगळे प्रश्न आपल्याला मिळतील, उत्तरं मिळतील त्याची. ड्रम मेडिटेशनची सुरुवात ॲक्च्युली झाली माझ्या लहानपणापासून. जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे बाबा एखादा टी व्हीवरती कुठलाही प्रोग्राम लागला किंवा एखादं गाणं लागलं तर ते अतिशय न कळत एखादं भांडं किंवा एखादा डबा घ्यायचा आणि ते प्ले करायचं. सो तेव्हा ते मला खूप फॅसिनेटिंग होतं. मला ते खूप छान वाटायचं की अरे ह्याच्यातून पण असं काहीतरी म्हणजे आपण क्रिएट करू शकतो. सो तो माझा पहिला स्पार्क होता. तिथून मला म्युझिकबद्दल खूप आवड निर्माण झाली. त्यानंतर मग मी एक पथक माझ्याकडे होतं जे पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, ढोल पथक, आणि त्याचं मी पूर्ण मॅनेजमेंट करायचो. तिथे मी ताशा प्ले करायचो. सो त्या ताशामधून माझे काही रिदम्स क्रिएट झाले, काही रिदम्स मी तिथे आम्ही प्रॅक्टिस तिथे खूप मोठ्या प्रमाणात झाली. सो तसं म्हणता येईल. आणि मग हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याच्याबद्दल मला थोडीशी माहिती युट्यूब थ्रू पण मिळाली. आणि मग मी म्हणलं की आपण ट्राय करूयात. याचं मी प्रॉपर एज्युकेशन असं कुठे घेतलं नाही, पण रिदम्स असल्यामुळे माझ्याकडे थोडासा बेस असल्यामुळे मी हे इन्स्ट्रुमेंट ट्राय करूयात या उद्देशाने मी चालू केलं. प्लस हे तर झालं इन्स्ट्रुमेंट आणि म्युझिकबद्दल. पण मग मेडिटेशनचं काय? तर मेडिटेशन हा कोर्स जसं आपण योगामध्ये आपण मेडिटेशन करतो आणि शिकतो, तर ते मेडिटेशन प्लस माझा जो लहानपणापासूनचा एक्सपिरियन्स ड्रम आणि म्युझिकबद्दलचा आणि ॲक्युप्रेशर. सो तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल आत्ताच्या सेशनमध्ये बघितलं असेल तर जेव्हा आपण प्ले करतो तेव्हा पूर्ण तुमच्या दोन्ही हातांचं ॲक्युप्रेशर होतं. जेव्हा आपलं ॲक्युप्रेशर होतं तेव्हा ब्लड फ्लो आणि एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. सो ह्या गोष्टी मी स्टेप्समध्ये शिकलो होतो, त्या कोर्सेसनुसार मी ते शिकलो होतो. तर मग ह्याचं इम्प्लिमेंटेशन एखाद्या सेशनमध्ये किंवा एखाद्या वर्कशॉपमध्ये करता येईल का, हा मला बेसिक प्रश्न पडला आणि मग त्याच्यातून निर्माण झालं ड्रम मेडिटेशन.